संपूर्ण भारताला हा एक मोठा धक्का आहे। गायन क्षेत्रामध्ये त्यांची एवढी प्रदीर्घ कारकीर्द, संगीत क्षेत्रातली त्यांची ही कारकीर्द आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आणि आता ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालं। तर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। दानवेजी, अतिशय दुःखद अशी बातमी आहे, काय प्रतिक्रिया द्याल, काय म्हणाल? दुःखद बातमी आहे। काल परवापासून हॉस्पिटलाइज झाल्यापासून डिटेल सगळे बघत होतो, ऐकत होतो। तर लता दीदी नंतर भारताचं नाव संगीत विश्वात मोठं करणाऱ्या म्हणून अशा दीदींचं नाव घेतलं जाईल। खरं तर अशा दीदी गाण्याने आपल्या संगीत क्षेत्राची मोठी हानी झालेली। नक्कीच दानवेजी, तुम्ही काही आठवणी सांगू शकाल का? म्हणजे आपण सगळेच लहानपणापासून आशाताईंची गाणी ऐकतच मोठे झालो। नाही, आशाताईंची गाणी तर आपण सगळेच ऐकतो। आता मी सारेगामाचा एक रेडिओ जस्ट घेतला होता काही दिवसापूर्वी। आशाताईंचे एवढे गाणे ऐकत होतो, एक एक गाणे। म्हणजे या वयातही जे त्यांची गाणी होती ती ज्या नवीन अभिनेत्री, तरुण अभिनेत्री, त्यांचा आवाज आणि वय हे जर केलं तर आज ही तीच मस्ती, तोच एक वेगळा गोडवा, ह्या दोन्ही गोष्टी, मस्ती पण आणि गोडवा पण, या दोन्ही गोष्टी आशा दीदींच्या सगळ्या गाण्यामध्ये दिसतात, ऐकल्या जातात। आणि मला असं वाटतं जो आनंद त्यांनी प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना दिलेला आहे, वाटतं तो कधीच आपण विसरू शकत नाही। उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत शिवाजी पार्कमध्ये शासकीय इतमामात, तुम्ही उपस्थित राहाल का? बिलकुल, पक्षाच्या वतीनं पक्षप्रमुख जसं आदेश देईल तसं आम्ही सगळे उपस्थित आहोत। दानवेजी, धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी। तर अतिशय दुःखद बातमी सध्या आपण पाहतोय, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालंय। त्या 92 वर्षांच्या होत्या। कालपासून प्रकृती अस्वस्थ होती आणि त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता। त्यानंतर त्यांची नात जनाई